नमस्कार. लास्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण काय बघितलं आहे तर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ त्याचा भाग 1 हा घटक बघितलेला आहे. ठीक आहे. आता भाग 1 मध्ये आपण काय बघितलं होतं तर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या संदर्भात राज्यघटनेत काय लिहिलेलं आहे हे सगळे पॉइंट्स आपण कशात बघितले भाग 1 या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघितले होते. ठीक आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपल्याला काय करायचंय तर भाग 2 पंतप्रधान भाग 2 आणि भारताला किती पंतप्रधान लाभले आणि त्यांची माहिती या व्हिडिओ लेक्चर मध्ये करायची आहे. ठीक आहे. चला आता एकदम बेसिक लेवलचा प्रश्न, भारताला आजपर्यंत किती पंतप्रधान लाभले तर किती दिसते तुम्हाला स्क्रीनवर? वरती 7 आहेत, खाली 7 आहेत, 7 आणि 7 किती आले? 14. असा प्रश्न सुद्धा पोलीस भरतीला विचारतात. नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत? 14वे पंतप्रधान आहेत. लक्षात ठेवायचे, हा आकडा सुद्धा विचारला जातो. ठीक आहे. आता एक महत्वाची सूचना सर्वांसाठी, मी इथं स्टोरी टाईप सांगणार आहे. सगळं तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय मी तिथं ऑलरेडी हायलाइट करून ठेवलेलं आहे. तेवढे पॉइंट्स पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. बर, अजून एक महत्वाची सूचना, मी या नोट्स कुठल्याही पोलीस भरतीच्या किंवा एमपीएससीच्या किंवा युपीएससीच्या पुस्तकातून काढलेले नाहीयेत. या नोट्स मी कुठल्याही पुस्तकातून काढलेल्या नाहीयेत. मग कुठून काढले सर? हवेत ना आणले का सगळे पॉइंट्स? तर नाही. तुम्हाला आजपर्यंत जेवढे प्रश्न विचारलेले आहेत ना ते प्रश्न एकत्र केले, पंतप्रधानांच्या कालावधीनुसार ते सेपरेट केले आणि सेपरेट केल्याच्या नंतर त्या प्रश्नाच्या रिलेटेड मला जे वाटतं ना हे विचारू शकतात ते पॉइंट्स मी तिथं अजून ऍड केलेले आहेत. ठीक आहे. मग एवढं केल्याच्या नंतर मी छाती ठोकपणे सांगू शकतो मित्रांनो, आपल्यासारख्या नोट्स तुम्हाला इतर कुठेही भेटणार नाही. जे पॉइंट्स मी सांगेल ते सगळे पॉइंट्स तुम्हाला कुठल्याच पुस्तकात भेटणार नाहीत आणि पोलीस भरतीला प्रश्न विचारताना 100% म्हणजे 100% आपल्या नोट्स मधून प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार. ठीक आहे. चला, आता खूप कौतुक झालं माझं. आता आपण आपल्या टॉपिककडे येऊया. चला, पहिला पॉइंट, भारताचे पहिले पंतप्रधान कोण? जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवा, भारतात सर्वाधिक काळ पंतप्रधान कोण राहिलेले आहेत? जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवा, 1947 ला पंतप्रधान झालेले आहेत आणि 1964 पर्यंत म्हणजे जवळपास 16 वर्ष 7, 8, 9 महिन्याच्या आसपास कालावधी लागले, म्हणजे जवळपास 17 वर्ष. एक सरासरी आकडा लक्षात ठेवा, जवळपास 17 वर्ष भारताचे पंतप्रधान कोण होते? तर जवाहरलाल नेहरू हे सर्वाधिक काळ राहणारे पंतप्रधान होते. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाला कोण येतं तर इंदिरा गांधी. आता इंदिरा गांधींचा कालावधी बघा, 66 ते 77 म्हणजे टोटल किती? 11 वर्ष होते आणि 80 ते 84 हे 4 वर्ष म्हणजे टोटल 15 वर्षाच्या आसपास, 14 वर्ष आणि वरती काही महिने असतील, पण एक राऊंड फिगर आकडा लक्षात ठेवा, 15 वर्ष भारताच्या पंतप्रधान कोण होते? इंदिरा गांधी. हे 2 पॉइंट्स लक्षात ठेवायचे. सर्वाधिक काळ पंतप्रधान कोण तर जवाहरलाल नेहरू, 17 वर्ष जवळपास. सर्वाधिक काळ दुसऱ्या क्रमांकाला कोण तर इंदिरा गांधी. किती वर्ष? 15 वर्ष. आता अजून एक महत्वाचा पॉइंट, टोटल इथं 14 चेहरे दिसत आहेत आणि 14 चेहऱ्यांमध्ये महिला किती आहेत? एकच. महिला किती आहेत? एकच आहेत आणि त्या कोण आहेत? इंदिरा गांधी आहेत. लक्षात ठेवा, भारताला आजपर्यंत 14 पंतप्रधान लाभले, 14 पैकी फक्त एकच पंतप्रधान या महिला होत्या. आणि राष्ट्रपतींमध्ये बघितलं तर राष्ट्रपती 2 आजपर्यंत महिला राष्ट्रपती झालेल्या आहेत. राष्ट्रपती चक्रामध्ये बघितलं होतं प्रतिभाताई पाटील या पहिल्या होत्या. 2022 ते 2027 पर्यंत कोण असणार आहेत तर द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती असणार आहेत. 2च महिला राष्ट्रपती आहेत ज्या भारताला लाभलेल्या आहेत. ठीक आहे. चला बघा, इथं मी काय 3 पॉइंट्स लक्षात ठेवायचे सांगितले, एकदा फास्ट मध्ये रिपीट करतो. पहिले आणि सर्वाधिक काळ कोण? पंडित जवाहरलाल नेहरू. आणि सर्वाधिक काळामध्ये दुसऱ्या क्रमांकाला कोण तर इंदिरा गांधी. आणि त्याच्यानंतर 14 पंतप्रधानांमध्ये एकच महिला आहेत आणि तो कोण आहेत? इंदिरा गांधी आहेत. चला, आता आपण एक एक पंतप्रधान सेपरेट अभ्यासाला सुरुवात करूया. आता अजून एक महत्वाची सूचना मित्रांनो, की मी जे पॉइंट्स टाकलेत ना त्याचा अर्थ असा होत नाही त्यांच्या कार्यकाळात तेवढंच घडलं. बघा, 5 वर्षाचा पूर्ण कालावधी त्या पंतप्रधानांचा आपण तो 2-4 मिनिटात शिकणार. कसं पॉसिबल? नाही शिकू शकत 2-4 मिनिटात, पण मी शिकवणार. पण मी काय घेणार? जे तुम्हाला पोलीस भरतीला विचारतात तेवढेच पॉइंट टाकणार आहेत मी इथं. तुम्ही असं समजू नका की फक्त यांच्या कार्यकाळात एवढ्याच गोष्टी घडल्या का, तर नाही, खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत. पण पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत मी त्याच इथं तुम्हाला सांगणार आहे. चला, आता पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचा जन्मदिवस काय असतो? 14 नोव्हेंबर आणि राष्ट्रीय बाल दिवस आपण साजरा करतो. लक्षात ठेवा, 14 नोव्हेंबर काय साजरा करतो? राष्ट्रीय बाल दिवस.
आणि 27 मे 1964 त्यांचा मृत्यू झाला होता. आता पहिला पॉइंट, पंडित जवाहरलाल नेहरू 1947 भारत स्वतंत्र झाला त्याच वेळेस तिथं काय झाले, भारताचे पहिले पंतप्रधान झाले आणि 1964 पर्यंत पंतप्रधान होते. म्हणजे मृत्यू होईपर्यंत ते पंतप्रधान होते. पदावरती असतानाच त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता तोच फोटो मी परत टाकला इथं बघा. भारताचे पहिले पंतप्रधान कोण, खूप वेळा प्रश्न विचारतात भारताचे पहिले पंतप्रधान कोण, तर पंडित जवाहरलाल नेहरू. हा खूप रिपीटेड झालेला प्रश्न आहे मित्रांनो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा पॉईंट, 1954 भारत आणि चीन या दरम्यान पंचशील करार झाला होता. पोलीस भरतीचा आवडीचा प्रश्न, पंचशील करार कोणत्या दोन देशांदरम्यान झाला, भारत आणि दुसरा देश विचारतात. मग दुसरा देश कोणता आहे, चीन. मग तिथं पर्याय टाकतात नेपाळ, भूटान, श्रीलंका, बांगलादेश. तर लक्षात ठेवा पंचशील करार हा 1954 झाला आणि तो झाला भारत आणि चीन दरम्यान. सर काय होतं यात, पंचशील म्हणजे 5 तत्व होती. शांततेने राहायचं, एकमेकांवरती हल्ला नाही करायचा, एकमेकांना सहकार्य करायचं. म्हणजे आपण शेजाऱ्यांसोबत जसं वागतो ना, म्हणजे तुम्ही कसं वागता मला नाही माहिती, चांगलं वागायचं आहे थोडक्यात. म्हणजे अशी 5 तत्व होती, 5 होती, म्हणून त्याला म्हटलं पंचशील करार. पोलीस भरतीचा आवडीचा प्रश्न आहे. 2 प्रश्न ह्या एका वाक्यावरती विचारतात. पंचशील करार केव्हा करण्यात आला, 1954. आणि दुसरा प्रश्न, पंचशील करार भारत आणि कोणत्या देशात झाला, तर चीन या देशात सोबत झाला होता. कधी, 1954. आता बघा त्या पंचशील करारामध्ये 2-3 पॉईंट सांगतो परत एकदा. शांततेत राहायचे, एकमेकांना सहकार्य करायचे, एकमेकांवरती हल्ला करायचा नाही. काय, एकमेकांवरती हल्ला करायचा नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती, आपण राष्ट्रपती चॅप्टर मध्ये पण बघितलं, 1962 चीनने भारतावरती आक्रमण केलं. 1962 चीनने तिकडे अरुणाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या भागात भारतावरती आक्रमण केलं. आता याचा अर्थ काय झाला, पंचशील कराराचं उल्लंघन केलं. मग इथं परत प्रश्न विचारतात, पंचशील कराराचं उल्लंघन करणारा देश कोणता, हा प्रश्न आहे पोलीस भरतीचा. आणि एकदा नाही, रिपीटेड आहे, खूप वेळा रिपीटेड आहे. पंचशील कराराचं उल्लंघन करणारा देश कोणता, आणि याचं उत्तर देतात कोण, साहजिक आहे चीनच देणार. करारात कोणासोबत झाला, भारत आणि चीन सोबत झाला. मग उल्लंघन पण कोणी केलं, चीनने केलं, आक्रमण केलं ना. पंचशील करारात काय लिहिलं होतं, शांततेत राहायचं, एकमेकांवरती हल्ला करायचा नाही, आणि हल्ला केला म्हणजे उल्लंघन केलं. मग आता प्रश्न विचारतात तुम्हाला, पंचशील कराराचं उल्लंघन कोणी केलं, चीनने केलं. मग ऑप्शन देतात, चीन, भूटान, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा श्रीलंका असे ऑप्शन टाकतात. ते बनवणार आहेत ऑप्शन. आपल्याला साहजिक आहे, बेसिक गोष्ट आहे, तुम्हाला माहिती पाहिजे काय, फक्त पंचशील करार भारत आणि चीनच्या दरम्यान झाला होता आणि चीनने हल्ला केला म्हणून चीननेच तो मोडला. मग कधी मोडला, 1962 या वर्षी मोडला. मग त्यांनी कुठे आक्रमण केलं होतं, अरुणाचल प्रदेशचा पार्ट आणि जम्मू काश्मीरचा पार्ट, त्या ठिकाणी तिथं हल्ला केला होता. आणि त्यालाच काय म्हणतो आपण, भारत आणि चीनचं युद्ध, 1962चं युद्ध किंवा भारत चीनचं युद्ध असं आपण म्हणतो. ठीक आहे. अजून एक महत्वाचा पॉईंट आता याच्यामध्ये, कुठे झालं होतं युद्ध ते थोडक्यात तुम्हाला मॅपमध्ये दाखवतो बघा. आता हा अरुणाचल प्रदेशचा पार्ट जो आहे, या ठिकाणावरून ते आतमध्ये आले होते, या ठिकाणावरून, या बाउंड्रीवरून आपल्या अरुणाचल प्रदेशमध्ये घुसले होते. त्याचबरोबर हिथून ही जम्मू काश्मीरची जी बाउंड्री आहे, या बाउंड्रीमधून सुद्धा आतमध्ये घुसले होते. आणि त्यावेळेस पासून हा एवढा भाग, हा जम्मू काश्मीरचा एवढा भाग हा कुणाकडे आहे, तर चीनकडे आहे. आणि या भागाला आपण काय म्हणतो, या रेड कलरच्या भागाला काय म्हणतो आपण, अक्साई चीन असं म्हणतो बघा. अक्साई चीन कोणाकडे सध्याला, तर चीनकडे आहे. अक्साई चीनचा भाग तो जो आहे, म्हणजे जम्मू काश्मीरचा इकडचा साईडचा भाग हा कोणाकडे आहे, चीनकडे. ठीक आहे. 2 ठिकाणी आक्रमण केलं होतं बघा. युद्ध काय झालं होतं तुम्हाला एकदम थोडक्यात सांगतो. कधी वाटलं पण नव्हतं की चीन आपल्यावरती आक्रमण करेल. पंडित जवाहरलाल नेहरू तर काय म्हणतात, हिंदी चीनी भाई भाई. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात हिंदी चीनी भाई भाई. चीन आमचा मोठा भाऊ आहे. काय, चीन आमचा मोठा भाऊ आहे असं कोण म्हणते, पंडित जवाहरलाल नेहरू. असं पंडित जवाहरलाल नेहरू म्हणत होते. आणि चीनने विश्वासघात केला आणि आक्रमण केलं. कुठे आक्रमण केलं, तर अरुणाचल प्रदेश आणि या साईडला जम्मू काश्मीरच्या भागात आक्रमण केलं. प्रदेश जिंकला आणि परत निघून गेले. इथला पार्ट ठेवला त्यांच्याकडे, ठीक आहे चला. पण अरुणाचल प्रदेशमधून ते परत एकदा निघून गेले, ते थांबले वगैरे नाही. बघा, युद्ध केलं, जमीन जिंकली आणि त्या जमिनीवरती
तिथं बस्तान मांडून बसतात. युद्ध झाल्याच्या नंतर ती जमीन जर जिंकलेली असत तेच बस्तान मांडून बसतात, जो जिंकलेला आहे तो. पण चीनने तसं नाही केलं. म्हणजे थोडक्यात न्यूज चॅनलवरती असं दाखवतात डॉक्युमेंटरीला की ते फक्त त्यांच्या गन्स चेक करायला आले होते की गन्स चालतायत का, नाही चालत आहेत का. ते चालण्यासाठी फक्त त्यांनी इथं युद्ध केलं, आतमध्ये आले, जिंकले, परत निघून गेले. आणि एवढं करून त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विश्वासघात केला, भारताचा विश्वासघात केला. आपण एवढा मोठा जो विश्वास ठेवला होता त्यांच्यावरती, त्या विश्वास त्यांनी म्हणजे विश्वास मोडला होता. ठीक आहे, कुठं युद्ध झालं होतं ते पण मी तुम्हाला सांगितलं इथं. आता या टायमिंगला भारतामध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री कोणतेही होते आणि त्यांनी राजीनामा दिला होता. हा प्रश्न पण पोलीस भरतीला खूप वेळा विचारतात. आणि त्यांच्या जागेवरती कोण आलं हा पण प्रश्न खूप वेळा विचारतात. आता दोन्ही पॉईंट सांगतो बघा. बरं, त्याच्या आधी पहिला हा पॉईंट बघा. भारतातील पहिली राष्ट्रीय आणीबाणी 1962 या वर्षी जाहीर करण्यात आली होती. लक्षात ठेवा, भारतात आजपर्यंत 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झाली. 1962 भारत चीन युद्ध, 1971 भारत पाकिस्तान युद्ध आणि 1975 कुठलं युद्ध झालं? युद्ध नाही झालं, अंतर्गत अशांतता, यामुळे ती आणीबाणी होती. 3 वेळा आणीबाणी झाली, 62, 71 आणि 75. लक्षात ठेवायचे. पुढचा पॉईंट. आता युद्ध सुरू असताना केंद्रातील संरक्षण मंत्री कोण होते? व्ही के कृष्ण मेनन. कोण होते? व्ही के कृष्ण मेनन. हा प्रश्न खूप वेळा विचारलाय पोलीस भरतीला. 1962 या वर्षी भारत चीन युद्ध जे झालं त्यावेळेस केंद्रामध्ये संरक्षण मंत्री कोण होते? व्ही के कृष्ण मेनन. आता त्यांनी एक नैतिक जबाबदारी, म्हणजेच काय, मी संरक्षण मंत्री आहे, माझी जबाबदारी होती की सीमांची देखभाल करायची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये चीनने काय केला होता? हल्ला केला होता. म्हणजे आपली पुरेपूर तयारी नव्हती. आपली म्हणजे संरक्षण मंत्र्यांची पुरेपूर तयारी नव्हती. म्हणून त्यांनी एक नैतिक जबाबदारी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला. संरक्षण युद्ध चालू आहे मित्रांनो, तिकडं जम्मू काश्मीरमध्ये युद्ध चालू आहे, तिकडं अरुणाचल प्रदेशमध्ये युद्ध चालू आहे. आणि अशा कंडिशनमध्ये चालू युद्धामध्ये संरक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. कोण आहेत ते एकदा बघूयात आपण. इथं बघा, व्ही के कृष्ण मेनन यांचा इथं मी फोटो टाकलेला आहे. बघा इथं मित्रांनो, ही पीपीटी बनवण्यासाठी खूप वेळ जातोय. आणि हे असं लक्षात ठेवल्याच्या नंतर, अशा प्रकारचे लेक्चर्स बघितल्याच्या नंतर तुम्ही ह्या गोष्टी विसरणार नाही. तुम्हाला पाठांतर करण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे, चला. आता इथं दुसरा फोटो अजून एक टाकलेला आहे. कोण आहेत माहीत? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण. आता यशवंतराव चव्हाण हे युद्ध ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आणि त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्रातून केंद्रामध्ये बोलून घेतलं, म्हणजे दिल्लीला बोलून घेतलं. आणि महाराष्ट्रातून गेले आणि केंद्रामध्ये महाराष्ट्रातले म्हणजे संरक्षण मंत्री तिथं झाले. बघा, म्हणजे भारताचे संरक्षण मंत्री म्हणून व्ही के कृष्ण मेनन यांनी राजीनामा दिला चालू युद्धातच. आणि चालू युद्धातच नवीन संरक्षण मंत्री कोण झाले? यशवंतराव चव्हाण झाले होते. लक्षात ठेवायचं आहे. हे दोन्ही प्रश्न पोलीस भरतीला विचारले. मी परत एकदा सूचना देतो मित्रांनो, मी जे कार्यकाळ शिकवत आहे पंतप्रधानांचे, मला हौस वाटते शिकवण्याची म्हणून मी शिकवत नाहीये, किंवा पुस्तकात दिले होते आहे तसे कॉपी पेस्ट केले म्हणून शिकवत नाही. जे शिकवतोय ना ते सगळे विचारलेच प्रश्न आहेत आणि तेच रिपीट होतात. आणि त्याच्याच रिलेटेड काही पॉइंट्स मी तिथं ऍड केलेले आहेत जे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळं आपल्या नोट्सच्या बाहेर हिथं एकही प्रश्न जाणार नाहीये, ही माझी गॅरंटी बघा इथं. चला पुढे. लक्षात ठेवायचे, युद्ध चालू असताना पण तिथं संरक्षण मंत्री कोण होते? व्ही के कृष्ण मेनन. आणि त्याच टायमिंगला महाराष्ट्रातून कोण गेले तिथं संरक्षण मंत्री म्हणून? तर यशवंतराव चव्हाण. पुढे. आता विश्वासघात झाला होता आपला युद्ध केल्यामुळं 1962 आणि त्या टायमिंगला काय झालं मित्रांनो, तिथून पुढं आपल्या जवळच्या एका व्यक्तीने जर आपला घात जर केला ना, तर आपल्याला ते वाईट वाटतं, प्रकृती वगैरे बिघडते, खराब वाटतं, किंवा असं अस्वस्थ वाटतं. आणि तेच कंडिशन झाली बघा 62 पासून 64 पर्यंत. पंडित जवाहरलाल नेहरू सारखे आजारी पडत गेले आणि शेवटी 27 मे 1964 पदावरती असताना मृत्यू झाला. मग पदावरती असताना मृत्यू होणारे पहिले पंतप्रधान कोण? तर जवाहरलाल नेहरू. 3 पंतप्रधान आहेत ज्यांचा पदावरती असताना मृत्यू झालेला आहे. ते आपण पुढचे 2 बघूयात. पुढे तुम्ही म्हणताल सरांना आठवत नाही म्हणून सांगते, चला आता सांगून टाकतो. पदावरती असताना मृत्यू होणारे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, दुसरे पंतप्रधान तर लाल बहादूर शास्त्री आणि तिसरे पंतप्रधान इंदिरा गांधी. या 3च पंतप्रधानांचा पदावरती असताना मृत्यू झाला होता. चला पुढं. आता ज्या वेळेस मृत्यू झाला ना मित्रांनो, त्यावेळेस इथं बघा या फोटोमध्ये दिल्लीतला फोटो आहे, हा जवाहरलाल नेहरूंचाच फोटो आहे अंत्ययात्रेतला.
आणि त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये इथं गर्दी किती जमली होती त्या फोटोत ऍक्च्युली ती गर्दी सगळी दिसत नाहीये, पण खूप मोठ्या प्रमाणात गर्दी तिथं जमली होती. ठीक आहे. पुढं 27 मे 1964 पंडित जवाहरलाल नेहरू यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. पदावरती असताना मृत्यू होणारे भारताचे पहिले पंतप्रधान कोण? पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पदावरती असताना मृत्यू झाला. लक्षात ठेवा. यानंतर काही काळासाठी गुलझारीलाल नंदा यांची हंगामी पंतप्रधान, हंगामी म्हणजे तात्पुरतं, परमनंट नाही, हंगामी, ते सिनियर नेते होते म्हणून वगैरे असं असेल काहीतरी, पण हंगामी पंतप्रधान म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. काही काळच, 1 महिना असेल, 1.5 महिना असेल, थोड्याच कालावधीसाठी ते गुलझारीलाल नंदा यांना पदावरती ठेवलं होतं. ठीक आहे. चला, 14 नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या जन्मदिनी भारतात राष्ट्रीय बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय बाल दिवस कधी असतो? 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांची जन्मतारीख आहे, लक्षात ठेवायचं आहे. चला, आता पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान, आपला पॉइंट कंप्लीट झालेला आहे. आता यांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या नंतर गुलझारीलाल नंदा हे हंगामी पंतप्रधान बनले आणि त्यांच्यानंतर लगेच पंतप्रधान कोण बनले? तर इथं मी तुम्हाला स्टोरी सांगतो. मोरारजी देसाई यांचा उल्लेख आपण राष्ट्रपतीच्या सिरीजमध्ये पण खूप वेळा केला. तर मोरारजी देसाईंना वाटत होतं की आपण बनणारे पंतप्रधान, आता आपण सिनियर वाटत आहे सगळ्यांना, आणि म्हणजे होतेच ते सिनियर नेते काँग्रेसमधले, आणि त्यांना वाटत होतं की आपण बनू शकतो इथं पंतप्रधान. पण तसं घडलं नाही. कोण बनले इथं पंतप्रधान? तर लाल बहादूर शास्त्री. त्यांनी नाही ठरवलेलं. कुणी ठरवलं? पूर्ण काँग्रेसच्या पक्षाने मिळून ठरवलं की लाल बहादूर शास्त्री इथं काय बनतील? पंतप्रधान बनतील. चला, सर्वाधिक काळ पंतप्रधान असणारे कोण? जवाहरलाल नेहरू. जवळपास 17 वर्ष पंतप्रधान पदावरती राहिले. पहिले पंतप्रधान कोण? जवाहरलाल नेहरू. आता दुसरे पंतप्रधान बघायचे आपल्याला, ते म्हणजेच कोण? तर लाल बहादूर शास्त्री. बघा, आता लाल बहादूर शास्त्री यांचा फोटो टाकलेला आहे बघा मी इथं. लाल बहादूर शास्त्री 1964 जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू झालेला आहे आणि 64 लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान, भारताचे दुसरे पंतप्रधान झाले. 64 ते 66. पदावरती असताना मृत्यू होणारे पहिले पंडित जवाहरलाल नेहरू, पदावरती असताना मृत्यू होणारे दुसरे तर लाल बहादूर शास्त्री. ठीक आहे. तोच फोटो परत वरती पण टाकलाय. चला, आता दुसरे पंतप्रधान कोण? लाल बहादूर शास्त्री. हा पण प्रश्न पोलीस भरतीला विचारतात. भारताचे दुसरे पंतप्रधान कोण? लाल बहादूर शास्त्री. गुलझारीलाल नंदा लिहायचं नाही, ते हंगामी होते, परमनंट नव्हते. परमनंट म्हटलं तर दुसरे मध्ये कोण आहे इथं? तर लाल बहादूर शास्त्री. लक्षात ठेवा. पुढं 1900, आता बघा 64 ते 66चा कालावधी बघतोय आपण, आणि 1965 भारतात दुष्काळ पडला होता, आणि या दुष्काळावरती मात करण्यासाठी प्रोडक्शन वाढवायचं होतं आपल्याला अन्नधान्याचं. मग ते वाढवण्यासाठी जे जे उपाय करण्यात आले त्या उपायांना म्हणतात हरित क्रांती. काय म्हणतात? हरित क्रांती. मग हरित क्रांतीचं वर्ष आपल्याला विचारतात 1965, आणि याच वेळेस त्यांनी जय जवान जय किसान हा नारा सुद्धा दिला होता बघा. कारण की किसान आहे, जय जवान जय किसान, जवान म्हणजे सैन्याचं पण नाव घेतलं त्याच्यामध्ये, आणि जय किसान म्हणजे शेतकऱ्यांची पण नाव घेतलं त्याच्यामध्ये. आणि 65ला दुष्काळ पडला, त्याच मोमेंटला त्यांनी हा नारा दिला होता, आणि हा नारा सुद्धा तुम्हाला विचारलाय, जय जवान जय किसान, हा नारा कोणी दिला? तर लाल बहादूर शास्त्री यांनी दिला. ठीक आहे. पुढे जाऊयात. आता हरित क्रांतीचे जनक जगासाठी कोण? नॉर्मन बोरलॉग. जगासाठी नॉर्मन बोरलॉग, भारतासाठी MS स्वामीनाथन, महाराष्ट्रासाठी वसंतराव नाईक. लक्षात ठेवा, भारतासाठी MS स्वामीनाथन, पुढं, आणि महाराष्ट्रासाठी वसंतराव नाईक. लक्षात ठेवायचे, नॉर्मन बोरलॉग, MS स्वामीनाथन आणि वसंतराव नाईक. हा पॉइंट आपण ऍक्च्युली सायन्सच्या बॅच मध्ये सुद्धा डिटेल बघितला होता हरित क्रांतीचा, आणि या ठिकाणी सुद्धा आता इथं बघितलेला आहे. चला पुढे. याच वेळी लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असा नारा दिला. हा नारा विचारतात. अजून एक प्रश्न पोलीस भरतीला विचारतात, जय जवान जय किसान जय विज्ञान हा नारा कोणी दिला? तर अटल बिहारी वाजपेयी यांनी दिला. तर अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस येतील ना आपले इथं नोट्समध्ये, त्यावेळेस आपल्याला तो पॉईंट शिकायचाच आहे. चला आपण पुढे जाऊयात. लाल बहादूर शास्त्री कंप्लीट झालेलं नाहीये, अजून बाकी पॉईंट. 1965 याच वर्षी भारत आणि पाकिस्तान या दरम्यान युद्ध झालं होतं. लक्षात ठेवायचंय, भारत आणि पाकिस्तानचं युद्ध 1965ला झालं. आता हे युद्ध जे झालं ना, ते कुठं झालं ते थोडक्यात तुम्हाला दाखवतो मी. बघा,
पहिल्यांदा 1965 त्यांनी काय केलं, इथं जम्मू काश्मीरमध्ये पण युद्ध झालं होतं, गुजरातच्या पार्टमध्ये पण थोड्याफार प्रमाणात झालं होतं, आणि इथं राजस्थान, पंजाब, हा पंजाब होता पूर्ण. 66 काय झालं होतं, हरियाणा राज्य आलेलं आहे, हा पूर्ण पंजाब होता. चला, आता या ठिकाणी तिथं काय झालं होतं, युद्ध झालं होतं. मेजॉरिटी जे होतं युद्धाचं ते या ठिकाणी होतं, म्हणजे जम्मू काश्मीर. आणि आपण काय केलं, पंजाबमध्ये जास्त युद्ध चालत नव्हतं, या ठिकाणी लाहोर. आता या ठिकाणी घडलं काय बघा, एकदम कन्क्लुजन सांगतो. युद्ध खूप मोठं होतं. आता मी तिथं स्टोरी सांगू शकतो खूप मोठी, पण आपल्याला लेक्चर वाढवायचं नाहीये. 65च्या युद्धावरतीच एक मोठं लेक्चर बनवू शकतो 30-40 मिनिटाचं, पण तेवढं नाही बनवायचं आपल्याला. मी कन्क्लुजन सांगतो. युद्ध जे झालं होतं त्या युद्धामध्ये अंदाजे मी सांगतोय आकडा, अंदाजे म्हणजे याच्यात जवळपास किलोमीटर स्क्वेअर एवढं क्षेत्र जे आहे हे पाकिस्तानने भारतातलं जिंकलं होतं. 500 किलोमीटर स्क्वेअर एवढं क्षेत्र तिथं पाकिस्तानने भारतातलं जिंकलं होतं. आणि आपण जर बघितलं ना, आपण जवळपास 2000 किलोमीटर स्क्वेअर पेक्षा जास्त क्षेत्र आपण जिंकलं होतं, म्हणजे जवळपास 4 पट क्षेत्र आपण जिंकलं होतं पाकिस्तानपेक्षा. आणि पाकिस्तानचं नेहमीच असंच आहे की युद्ध जर हारायला लागलं की कुठल्या तरी देशाला सांगायचं की मध्यस्थी करा आणि युद्ध थांबवा. आणि इथं पण तसंच झालं. युनोमध्ये वगैरे ठराव मांडला, युद्धबंदीचा करार झाला, म्हणजे ठराव मांडला गेला. आणि त्याच्यानंतर पुढं ताशकंद करार झाला. पाकिस्तान युद्ध हारलेले ऍक्च्युली. बघा, युद्धबंदीचा करार किंवा युद्धबंदीचा ठराव युनोमध्ये मांडला गेला आणि युद्ध थांबलं. युद्ध थांबले. ऍक्च्युली युद्ध कोण जिंकलं याचा निकाल नाहीये, पण या आकड्यावरून तुम्ही सांगू शकता 500 किलोमीटर स्क्वेअर ही भूमी त्यांनी जिंकली. जवळपास 2000 किलोमीटर स्क्वेअर ही भूमी पाकिस्तानची आपण जिंकली. सरळ सरळ दिसते कुणाचा पकडा भारी होता, आपलाच भारी होता. आणि युद्ध जर थांबलं नसतं ना, पूर्ण पाकिस्तान सुद्धा जिंकला असतो आपण, किंवा लाहोर पर्यंत जाऊन बसलो असतो, लाहोर सुद्धा जिंकलो असतो आपण. आणि जर लाहोर जर जिंकलो असतो ना, तर पाकिस्तानची सगळी अर्थव्यवस्था हल्ली असती. आणि सरळ सरळ दिसते मग कोण जिंकलंय, भारतच जिंकलाय. पण ऍक्च्युली असं म्हणत नाहीत, कारण की तिथं युनोमध्ये ठराव मांडला की युद्धबंदीचा करार झालेला आहे, ठराव मांडलेला आहे, आणि युद्धबंदी तिथं युद्ध थांबलेलं होतं. 1965ला युद्ध थांबलं. आता तो युद्धबंदी झाली आहे त्याच्यावरती करार करायचा, सह्या करायच्या होत्या. मग त्या सह्या करण्यासाठी शहर निवडलं. कुठलं शहर निवडलं, ताशकंद शहर निवडलं. ते त्यावेळेसच्या रशियामध्ये होतं, आज उझबेकिस्तानची राजधानी आहे ती. पुढं या युद्धात भारताचा स्पष्टपणे विजय झालेला होता. हे मी वाक्य ऍड केले. ऑपरेशन जिब्राल्टर, हे ऑपरेशन जिब्राल्टर काय होतं विचारणार नाहीयेत, माहितीसाठी सांगितले फक्त. ऑपरेशन जिब्राल्टर काय होतं, पाकिस्तानने काय केलं होतं, जम्मू काश्मीरमध्ये एंट्री केली म्हणजे त्यांच्या सैन्याने, आणि तिथल्या जनतेला भडकवलं आणि पाकिस्तान भारतापासून सेपरेट करायचा, हे त्यांचं उद्देश होता त्या ऑपरेशन जिब्राल्टरचा. पण तो यशस्वी झाला का, नाही झाला, आणि तो कधीच होणार नाही मित्रांनो. चला पुढे 10 जानेवारी 1966 या दिवशी युएसएसआर म्हणजेच काय, युनायटेड स्टेट्स ऑफ सोव्हिएत रशिया, आर म्हणजेच काय, रशिया, आणि त्या देशाचं नाव आज काय आहे, रशिया. युएसएसआर कडून आपण काय घेतलं, तर मूलभूत कर्तव्य घेतलेली आहेत, म्हणजेच रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्य घेतलेली आहे. मग या युएसएसआर मधलं एक शहर आहे ताशकंद, आणि ताशकंद हे आज उझबेकिस्तानची राजधानी आहे. उझबेकिस्तानची राजधानी आहे आज. 1991ला या उझबेकिस्तानची स्थापना झालेली आहे. कधी, 1991. आपण कधीचा बघतोय, 1966. 66ला उझबेकिस्तान देश होता का, नव्हता. तो देश कधी आलेला आहे, 1991ला. चला पुढे. आता 10 जानेवारी 1966ला तो करार करायचा होता. मग तो करारावरती, म्हणजे तो जो करार झाला युद्धबंदीचा, त्या कराराला काय म्हणतात, तर ताशकंद करार. मग हा प्रश्न विचारतात तुम्हाला, ताशकंद करार केव्हा झाला, 1966. कधी झाला, 1966. 10 जानेवारी 1966ला ताशकंद करार झाला. चला पुढं. आता ताशकंद कुठं आहे ते थोडक्यात दाखवता बघा. इथं भारत दिसतोय आपल्याला, इथं पाकिस्तान दिसतोय, इथं चीन दिसतोय, हा चीन दिसतोय, इथं तजिकिस्तान, ताशकंद, किर्गिस्तान, आणि इथं वरती दिसतोय उझबेकिस्तान. हा वरच्या साईडला जो दिसतोय उझबेकिस्तान, आणि त्या उझबेकिस्तानमध्ये काय आहे, ताशकंद शहर आहे बघा. म्हणजे भारतापासून उत्तरेच्या साईडला ते ताशकंद आहे. म्हणजे या पाकिस्तानचे नेते
ताशकंदला गेले, भारताचे नेते ताशकंदला गेले आणि युद्धबंदीचा करार तिथं करून आले. चला, आणि त्या करारानुसार परत एकदा सांगतो, भारताने जिंकलेली भूमी जी 2000 किलोमीटर स्क्वेअर जी जिंकली होती ती पाकिस्तानला देऊन टाकली परत, आणि पाकिस्तानने 500 किलोमीटर जिंकलेली ती पाकिस्तानने परत एकदा आपल्याला देऊन टाकली. आणि आता थोडासा विचार करा, जर हा रिझल्ट जर उलटा असता, पाकिस्तानने जर 2000 किलोमीटर जिंकले असते आणि भारताने जर 5000 जिंकले असते, तर युद्धबंदी करार केला असता का त्यांनी? नसता केला. आणि जरी केला असता तर ही भूमी परत दिली असती का त्यांनी? नसती दिली, असं मला वाटते. पाकिस्तान कुडगोरी करायला वाचतं ते त्या टाइम, पण आपण त्यांना करूनच नाही दिली. ऍक्च्युअल मध्ये आपण 2000 जिंकली होती आणि 500 त्यांनी जिंकली होती आणि युद्धबंदी करार झाला. ही भूमी परत एकमेकांना आपण देऊन टाकली, म्हणजे जसं आधी होतं युद्धाच्या तसं परत एकदा करून टाकलं. चला पुढे जाऊयात आता. ताशकंद करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान झाला. म्हणजेच भारताचे पंतप्रधान कोण? लाल बहादूर शास्त्री. पाकिस्तानचे अध्यक्ष कोण? अयूब खान हे अध्यक्ष होते. त्या दोघांमध्ये तो करार झाला होता, ताशकंदमध्ये झाला होता. पुढे आणि लगेचच दुसऱ्या दिवशी 10 जानेवारी 1966 ला ताशकंद करार झाला आणि 11 जानेवारी 1966 ला दुसऱ्याच दिवशी लगेच त्या लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू झाला होता. लक्षात ठेवायचे, लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू लगेच तिथंच ताशकंद या शहरातच झाला होता. कसं झाला, काय झाला, आजपर्यंत उघड झालेलं नाही. आज सुद्धा त्या फाईल्स ज्या काय आहेत ना, ते सगळ्या सिक्रेट ठेवलेल्या आहेत. मृत्यू कसा झाला हे उघड केलेलं नाही. अटॅक आला, विष दिलं, मारून टाकलं, आत्महत्या झाली, काय झालं काहीच माहिती नाहीये. म्हणजे मृत्यूचं कारण एक्झॅक्ट स्पष्ट केलेलं नाहीये. आणि बघा, ज्यावेळेस संशयित मृत्यू ज्यावेळेस होतो ना, त्यावेळेस संशयित मृत्यू म्हणते मी, नैसर्गिक मृत्यू पॉईंट वेगळा, म्हातारा झाला व्यक्ती त्याचा मृत्यू झाला तो पॉईंट वेगळा. पण ज्यावेळेस संशयित मृत्यू होतो त्यावेळेस पोस्टमॉर्टम करतात, म्हणजे शरीर फाडून चेक करतात की मृत्यूचं कारण काय होतं. मग यांच्या शरीराचा पोस्टमॉर्टम जर झाला असतं तर कळालं असतं की ऍक्च्युअल मध्ये त्यांचा मृत्यू का झाला. पण पोस्टमॉर्टमच केलं नव्हतं तिथं. पण म्हणजे भारतात बॉडी आणली पण पोस्टमॉर्टम केलेलं नव्हतं. तर का नव्हतं केलं हे त्यावेळेच्या सरकारलाच माहिती, का नव्हतं केलं. आता इथं तुम्हाला दिसत असेल लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतरचा एक फोटो टाकलाय, त्यांची पत्नीचा किंवा घरातले कोणतरी असेल त्यांचा फोटो शेजारी दिसत आहे. चला पुढे जाऊयात. पुन्हा एकदा हंगामी पंतप्रधान म्हणून गुलजारीलाल नंदा. बघा 64 ला 47 ते 64 कोण होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते आणि त्यांचा मृत्यू झाला आणि गुलजारीलाल नंदा यांना हंगामी पंतप्रधान बनवलं. परत 64 ते 66 कोण होते, लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री यांचा सुद्धा पदावरती असताना मृत्यू झाला आणि त्यांच्यानंतर सुद्धा हंगामी पंतप्रधान कोणाला नेमलं, गुलजारीलाल नंदा यांना नेमलं. आता 66 पर्यंत आलेलो आहे, पण 2 पंतप्रधानांचा अभ्यास केला आपण. भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, आता भारताचे तिसऱ्या पंतप्रधान 1966. मी मागाशी उल्लेख केला की मोरारजी देसाई यांना वाटत होतं की आपण बनणार पंतप्रधान, कधी 64 ला. आता 66 ला परत वाटायला लागले की अरे आपणच बनणार पंतप्रधान. आता तर सिनियर कोण दिसतच नाही, मीच सिनियर आहे. मीच म्हणजे मी नाही, कोण तिकडं, तर मोरारजी देसाई. मग मोरारजी देसाईंना वाटत होतं की आपण बनणार पंतप्रधान, पण असं परत एकदा झालं नाही मित्रांनो. काँग्रेसने काय निर्णय घेतला, तर तिथं इंदिरा गांधी यांना पंतप्रधान बनवण्याचं ठरवलं आणि भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान कोण बनल्या, तर इंदिरा गांधी बनल्या. चला पुढं. पदावरती असताना मृत्यू होणारे दुसरे पंतप्रधान कोण, लाल बहादूर शास्त्री. पुढं मूर्ती लहान पण कीर्ती महान असं कोणाला म्हणतो आपण, तर लाल बहादूर शास्त्री. त्यांची हाईट कमी होती म्हणून त्यांना ही म्हण म्हणतो आपण, मूर्ती लहान पण कीर्ती महान असं त्यांना म्हटलं जातं. पुढं आता 2 पंतप्रधानांचा अभ्यास केला, आता तिसऱ्या पंतप्रधान म्हणजेच कोण, तर इंदिरा गांधी यांचा अभ्यास करायचा आहे. आता भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान कोण, इंदिरा गांधी. 1966 ते 1977 सलग 11 वर्ष. सर तुम्ही म्हणता मागाशी तर 15 म्हटले तुम्ही. अरे हो, इथं सलग 11 वर्ष आहेत, प्लस 1980 पासून ते 1984 पर्यंत परत एकदा पंतप्रधान होत्या. म्हणजे इथं 4 वर्ष आणि हे 11 वर्ष, टोटल किती, 15 वर्ष पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधी भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान होत्या, लक्षात ठेवायचे. आता भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान कोण, इंदिरा गांधी. पहिले कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू. दुसरे कोण होते,
लाल बहादूर शास्त्री. आणि तिसऱ्या पंतप्रधान कोण आहे तिथं? इंदिरा गांधी. 14 पंतप्रधानांमध्ये एकच पंतप्रधान आहेत ज्या महिला आहेत आणि त्या कोण आहेत? इंदिरा गांधी. चला, आता टोपण नाव त्यांची काय होती हा पण प्रश्न पोलीस भरतीला विचारला आहे. प्रियदर्शनी कोणाला म्हणतात? तर इंदिरा गांधी यांना प्रियदर्शनी म्हणतात. हा प्रश्न खूप वेळा विचारलाय. पण आयरन लेडी, आयरन म्हणजे लोह, म्हणजे लोह पुरुष असं जसं म्हणतो. लोह पुरुष कोणाचा उल्लेख केला जातो? सरदार पटेल यांचा उल्लेख केला जातो लोह पुरुष. म्हणजेच आयरन लेडी म्हणून कुणाचा उल्लेख केला जातो? तर इंदिरा गांधी यांचा उल्लेख केला जातो. चला, प्रियदर्शनी हा पॉइंट खूप वेळा विचारलेला आहे, पण आयरन लेडी याच्यावरती विचारलेला नाहीये. विचारण्याची शक्यता आहे. प्रियदर्शनी विचारलंय ना, मग आयरन लेडी पण विचारला जाऊ शकतो. पुढे, भारताच्या पहिल्या महिला आणि एकमेव महिला 14 पंतप्रधानांमध्ये एकच महिला पंतप्रधान आहेत आणि त्या म्हणजेच कोण? इंदिरा गांधी. पुढे, 19 जुलै 1969 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतातील 14 मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण केले. आता ही तारीख पण विचारली आहे तुम्हाला आणि किती बँकांचं केलं राष्ट्रीयकरण ते पण विचारले. राष्ट्रीयकरण म्हणजे काय सांगतो तुम्हाला? प्रायव्हेट बँक होत्या. ICICI बँक ही प्रायव्हेट बँक आहे, किंवा इतर ज्या कुठल्या बँक असतील त्या प्रायव्हेट बँक, किंवा कुठलाही उद्योग समजा प्रायव्हेट आहे, प्रायव्हेट, सरकारचा काही संबंध नाही, अशा बँका डायरेक्ट सरकारने विकत घेतल्या. तुम्ही जावा घरी, हा उद्योग आजपासून आमचा, असं कोण म्हणते? सरकार म्हणते. म्हणजे सरकारने अशा 14 मोठ्या बँका विकत घेतल्या. किती तारखेला? 19 जुलै 1969 या दिवशी. विचार, आता इथं ही तारीख सुद्धा तुम्हाला विचारली आहे आणि ही किती बँकांचं केलं हा पण पॉईंट तुम्हाला इथं विचारलेला आहे. लक्षात ठेवायचे दोन्ही पॉईंट. पुढं, आता त्या दिवशीच 19 जुलै 1969चा हे केलं, राष्ट्रीयकरण केलं. आणि इथं तारीख जर तुम्हाला दिसत असेल तर झूम करून चेक करा. इथं 20 जुलै 1969चा न्यूजपेपर आहे, द टाइम्स ऑफ इंडिया, आणि त्याच्यात क्लिअर कट लिहिलेलं आहे 14 टॉप बँक्स आर नॅशनलाइज्ड, म्हणजे राष्ट्रीयकरण केलं. 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं आहे. लक्षात ठेवा. इंदिरा गांधींचा फोटो सुद्धा तिथं दिसत आहे. पुढं, आता नॅशनलायझेशनचा पॉईंट कम्प्लीट झाला. आता भारताचं पुढचं युद्ध. 62ला एक युद्ध झालं, भारत चीन, पहिली आणीबाणी. परत एकदा दुसरं युद्ध झालं 1965ला, भारत पाकिस्तान. तिथं आणीबाणी नाहीये, लक्षात ठेवा. युद्ध आहे पण आणीबाणी नाहीये. आणि 1971ला भारताचं परत एक युद्ध झालं, ते होतं पाकिस्तान सोबत. आणि 71चं युद्ध, त्यावेळेस भारताने परत एकदा आणीबाणी लावली, म्हणजे दुसऱ्यांदा आणीबाणी लावली. भारतात आणीबाणी 3 वेळा लागू झाली. परत एकदा रिपीट करतो, भारतातली आणीबाणी किती? 3 वेळा. राष्ट्रीय आणीबाणी 3 वेळा लागू झाल्या, 1962, 1971, 1975. हे पाठ झाला असणारे तुमचं. मी खूप वेळा रिपीट केले. का रिपीट करतोय? विचारतात प्रश्न म्हणून रिपीट करतोय. पुढं, आता हे जे युद्ध होतं ना, हे युद्ध कुठं झालं ते तुम्हाला सांगायचंय मला. आता इथं बघा, हा पाकिस्तान दिसतोय आणि इथं हा बांगलादेश दिसतोय. पण हा बांगलादेश पूर्वी पाकिस्तान होता. म्हणजे 1947ला भारत स्वतंत्र झाला, त्याच वेळेस पाकिस्तान सुद्धा स्वतंत्र झाला. पण पाकिस्तान 2 भूमीत होता त्यावेळेस. म्हणजे इथं हा पाकिस्तान जो असणार तो पूर्व पाकिस्तान, आणि हा जो आहे तो पश्चिम पाकिस्तान. याला पश्चिम शब्द नाही वापरत, पण ते समजण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे पाकिस्तान हे नाव तुम्हाला इथं दिसायचं आणि याला पूर्व पाकिस्तान असं म्हणायचे त्यावेळेस. म्हणजे पाकिस्तानच्या अशा 2 सेपरेट भूमी होत्या. भारत स्वतंत्र झाला तेव्हा, पाकिस्तान स्वतंत्र झाला तेव्हा. पण इथं जे बांगलादेश, म्हणजे या पूर्व पाकिस्तानमधली लोक आहेत ना, त्यांच्यावरती हितली लोक, म्हणजे या पाकिस्तानच्या साईडची लोक खूप अत्याचार करायचे, त्यांना दुय्यम वागणूक द्यायची. मी पूर्ण स्टोरी सांगत नाही मित्रांनो इथं. आता परत हे युद्ध सुद्धा सांगायचं झालं तर 40-45 मिनिटं जाऊ शकतात. मी एकदम थोडक्यात 4-5 लाईनमध्ये, 5-6 लाईनमध्ये सांगण्याचा प्रयत्न इथे करणार आहे. पुढं, आता 1971च्या टायमिंगला तिथं निवडणुका वगैरे झाल्या होत्या. तिथला म्हणजे हितली लोक सत्तेमध्ये आली होती, म्हणजे येणार होती. तिथली लोक म्हणजे शेख मुजीबुर रहमान हे तिथं पंतप्रधान बनणार होते. पण तिथल्या लोकांना, म्हणजे पाकिस्तान मधल्या लोकांना ते पटलं नाही. आपण ते यांना दुय्यम वागणूक देतो आणि इथली लोक पंतप्रधान बनणार आणि आपल्यावरती राज्य करणार, कसं चालेल हे? असं कोण म्हणतंय? तर पाकिस्तान, म्हणजे इकडची लोक म्हणतात. आणि तिथल्या माणसांना इथं काय केलं? राजकारण्यांना जेलमध्ये टाकून दिलं. आणि मग इथं सगळ्या लोकांनी काय केलं? उठाव करायला सुरुवात केली. म्हणजे इथल्या पूर्व पाकिस्तान मधल्या लोकांनी उठाव करायला सुरुवात केली. आणि तिथं पाकिस्तानच्या आर्मीनी इथं कित्येक लोकांना, लाखो लोकांना, जवळपास मला एक्झॅक्ट आकडा नाही आठवते, पण लाखो लोकांना तिथं
मारून टाकलं होतं. लाखो म्हणतोय आम्ही, लाखो आकडा, एक जबाबदारीपूर्वक आकडा बोलतोय मी, लाखो लोकांना मारून टाकलं होतं. कितीतरी लाख लोकां म्हणजे स्त्रियांचा तिथं बलात्कार करण्यात आला होता. कधी? म्हणजे इथल्या पाकिस्तानच्या लोकांतून, म्हणजे आर्मीकडून, इथल्या म्हणजे पूर्व पाकिस्तान, म्हणजे ते म्हणतात आम्ही दोघं एकच देश आहे, पण तुम्ही मग वागणूक अशी देता का? म्हणजे कशी वागणूक देतात? मी सावत्र भावासारखी तिथं वागणूक देतात त्या ठिकाणी ते. बरं, आता मग झालं काय त्या ठिकाणी? हा जो पूर्व पाकिस्तान आहे, या पूर्व पाकिस्तान मधली सगळी जनता किंवा बऱ्यापैकी जनता ही इथं मेघालयमध्ये यायला स्टार्ट झाली, आसाममध्ये यायला स्टार्ट झाली, वेस्ट बेंगॉलमध्ये यायला स्टार्ट झाली, त्रिपुरामध्ये यायला स्टार्ट झाली. म्हणजे भारतात एंटर करायला सुरुवात झाली तिथली जनता त्या आर्मीला घाबरून. मग शेवटी इंदिरा गांधींनी काय केलं? म्हणजे युद्धाची स्टार्ट इथनं पाकिस्तानने केली. पाकिस्तानने काय केलं? इकडे बॉम्ब टाकायला सुरुवात केली होती. आपल्या एअरपोर्टवरती एवढे बॉम्ब टाकले आणि एवढा भयानक हल्ला होता तो, की त्याच्यामध्ये काय तर एकही सैनिक मारला गेला नाही किंवा एकही व्यक्ती मारला गेला नाही, असल्या प्रकारचे बॉम्ब टाकले त्यांनी. म्हणजे किती एक्सपर्ट असतील ते बॉम्ब टाकणारे, विचार करा. आता इथं बॉम्ब टाकले आणि इंदिरा गांधींनी त्या युद्धाची घोषणा केली आणि त्याच्यानंतर मग भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं. या ठिकाणी जे तुम्हाला दिसते, ही जी बाउंड्री दिसते बांगलादेशची, या ठिकाणी युद्ध झालं आणि पाकिस्तानला तिथं हरवलं. आता नीट ऐका, 93,000 सैनिकांना बंदी केलं. किती? 93 सैनिकांना नाही, 93,000 सैनिकांना बंदी केलं भारताने. आणि गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये आपलं नाव आहे की सगळ्यात जास्त युद्धबंदी करणारा देश कोण? भारत. कुठल्या देशाला गेलं? पाकिस्तान. पाकिस्तानला पण खुशी वाटत असेल की आपल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव आहे. आपलं म्हणजे आपलं नाही, त्यांचं, पाकिस्तानचं. पण नाव कशासाठी आहे? सगळ्यात जास्त सैनिकांनी समर्पण केलं त्यासाठी नाव आहे त्यांचं. काय? तर 93,000 सैनिकांनी तिथं समर्पण केलं होतं. म्हणजे शस्त्र खाली टाकून दिली होती त्यांनी. म्हणजे युद्ध हरले होते पाकिस्तान. 1971चं युद्ध. आणि त्याच वेळेस हा बांगलादेश या नवीन देशाची निर्मिती झाली. मग हा प्रश्न पण तुम्हाला विचारतात, बांगलादेशची निर्मिती कधी झाली? 1971ला झालेली आहे, लक्षात ठेवा. हा पूर्वी काय होता? पाकिस्तान होता आणि आज काय येतो? बांगलादेश आहे. म्हणजे बांगलादेश हा कुणाच्या मेहरबानीवरती आलेला आहे? भारताच्या मेहरबानीवरती आलेला आहे. ठीक आहे. आणि भारत आणि बांगलादेशची मॅच होती त्यावेळेस ते असे आपल्याला चिडवतात की त्यांच्यामुळे आपण जगतोय किंवा त्यांच्या मेहरबानीमुळे भारत स्वतंत्र झाले, असं ते तिथं चिडवत असतात. पण तुम्हीच विचार करा, आता मी इथं थोडक्यात सांगितलेलं आहे युद्ध. बांगलादेशला स्वातंत्र्य भेटलंच कोणामुळे? भारतामुळे. म्हणजे इंदिरा गांधींनी जे काही डिसिजन्स घेतले त्याच्यामुळे. ठीक आहे, चला पुढं. आता या 1971 या वर्षी भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्ध झालं होतं. जे सांगितलं तेच पॉईंट इथं परत येणार आहे. 1971 या वर्षी भारताने दुसऱ्यांदा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. आणीबाणी 3 वेळा जाहीर झाली, 1962, 71, 75. पुढं 3 डिसेंबरला युद्ध सुरू झालं. हा सांगायचा पॉईंट राहिला. 3 डिसेंबरला युद्ध सुरू झालं. पाकिस्तानची आर्मी बघा किती ट्रेंड आर्मी आहे. 3 डिसेंबरला युद्ध सुरू झालं. 14 दिवसातच म्हणजे 16 डिसेंबरला युद्ध संपलं. किती? 16 डिसेंबरला युद्ध संपलं. आणि अजून एक जर ऍड करायचं असेल ना पॉईंट मला, इथं मी अजून एक पॉईंट ऍड करतो. इथं ही पाकिस्तानचा मॅप जर मला इथं कम्प्लीट करायचा झाला ना, तर अशा प्रकारचा पाकिस्तानचा मॅप आहे. चला, आणि या साईडला इथं कुठेतरी कराची नावाचं एक बंदर आहे. 3 डिसेंबरला युद्ध सुरू झालं. भारताच्या आपली नाव ज्या होत्या या नाव इथं कराची पोर्ट पर्यंत गेल्या. 3 डिसेंबरला युद्ध हे कराची पोर्ट उडून टाकलं, अख्खं जाळून टाकलं, बॉम्बारी केली. 4 डिसेंबरला पण तिथं जाळून टाकलं. 2च दिवसात. 3 डिसेंबरला युद्ध सुरू झालं, 4 डिसेंबरला म्हणजे 24 तासात हितलं नेव्हीचं युद्ध जिंकलं होतं भारताने. म्हणजे पाकिस्तान नेव्हीमध्ये ते एकाच दिवसात हारला होता, एकाच दिवसात. म्हणजे विचार करा किती ट्रेंड नेव्हल शिप आहे त्यांचं किंवा नेव्हीचा स्टाफ त्यांचा किती ट्रेंड आहे. आणि 4 डिसेंबरला नेव्हीने आपलं हे युद्ध जिंकलं होतं. त्यामुळे याच्यावरती पण एक प्रश्न विचारतात पोलीस भरतीला की भारताचा नेव्ही दिवस, नौदल दिवस कधी असतो? तर लक्षात ठेवा 4 डिसेंबर. कधी असतो? गुगल सर्च करून बघा. नेव्ही दिवस, भारताचा नेव्ही दिवस कधी असतो? 4 डिसेंबर. का 4 डिसेंबर हे कोणाला नाही माहिती, हे मी तुम्हाला सांगितलं आता. 3 डिसेंबरला युद्ध सुरू झालं, 4 डिसेंबरला संपलं हितलं नेव्हीचं. त्यामुळे 4 डिसेंबरला नेव्ही दिवस साजरा केला जातो. पुढं आता या युद्धात पाकिस्तानच्या
93,000 सैनिकांचा युद्धबंदी म्हणून बनवले होते. या युद्धाचा परिणाम स्वरूप 1971 बांगलादेश या नवीन देशाची निर्मिती झाली होती. पुढे 1972 या वर्षी हे जे काय भूमी जिंकली ना आपण एकमेकांची, भारताने पाकिस्तानची भूमी जिंकली, पाकिस्ताननी, म्हणजे आपण एकमेकांच्या सोबत शांततेत राहूयात असं या करारात लिहिलं होतं. म्हणजे 1972 एक शिमला करार झाला होता, तो शांततेसाठी होता. भारत आणि पाकिस्तान शांततेत राहतील असे पॉईंट होते. खूप सारे पॉईंट होते, नाही विचारणार तुम्हाला फक्त काय विचारतात, शिमला करार कधी झाला 1972, आणि करार कोणाच झाला, भारत आणि पाकिस्तान. किंवा नेते सुद्धा विचारू शकतात, इंदिरा गांधी आणि जुल्फिकार अली भुट्टो पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असतील किंवा अध्यक्ष असतील कोणतरी ते, जुल्फिकार अली भुट्टो आणि इंदिरा गांधी यांच्यात तो करार झालेला होता. ठीक आहे, पुढं समजला असेल पॉईंट मित्रांनो. 1972 शिमला करार. 1971 युद्ध झालं, त्याचा करार 1972 केला त्यांनी. 1965 युद्ध झालं, त्यावेळेस 1966 ताशकंद करार केला त्यांनी. आता पुढं 18 मे 1974 भारताने पहिली अणुचाचणी घेतली होती. कुठे घेतली? राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी भारताने पहिली अणुचाचणी घेतली होती. लक्षात ठेवा, राजस्थानमधील पोखरण. अणुचाचणी म्हणजेच काय मित्रांनो, एक खड्डा करतात मोठा आणि खड्ड्यात खाली जाऊन एक अणुबॉम्ब लावतात आणि तो अणुबॉम्ब फोडतात आणि तो सक्सेसफुली फुटला तर त्याला म्हणायचं अणुचाचणी. मग असा अणुबॉम्ब भारताने सर्वात पहिल्यांदा कधी फोडला तर 1974 18 मे 1974 भारताने पहिली अणुचाचणी घेतली. आणि दुसरी अणुचाचणी 11 मे 1998 अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, त्यावेळेस दुसरी अणुचाचणी घेतली होती. हा पॉईंट परत पुढे येणारच आहे. ठीक आहे, 18 मेचा पॉईंट कम्प्लीट झाला. कुठे झाली ही? पोखरण, राजस्थानमधील पोखरण या गावात झाली होती. हा प्रश्न विचारतात तुम्हाला पुढं. आता याचा ऑपरेशनचा कोड काय होता? बुद्ध हसला. कोडवर्ड होता. हा प्रश्न पोलीस भरतीला विचारतात की भारताने 1974 अणुचाचणी घेतली, त्याचा कोडवर्ड, ऑपरेशनचा कोडवर्ड काय होता? बुद्ध हसला. लक्षात ठेवा, बुद्ध हसला. आता ज्यावेळेस ती अणुचाचणी घेतली तो अणुचाचणीचा हा फोटो आहे बघा. आणि अणुचाचणी झाल्याच्या नंतर त्या क्षेत्राचं सर्वेक्षण करण्यासाठी किंवा तिथे बघण्यासाठी इथं त्यावेळेसच्या पंतप्रधान इंदिरा गांधी इथं गेल्या होत्या राजस्थानमधील पोखरण. त्याच वेळेसचा तो फोटो आहे बघा. इथं काय लिहिले? पोखरण टेस्ट 1974 वेन द बुद्ध स्माइल्ड. वेन द बुद्ध स्माइल्ड म्हणजेच काय? बुद्ध हसला. हे कोडवर्ड होता. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघूयात आता. 1975 या वर्षी काय झालं बघा मित्रांनो, बिहारमध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एक क्रांती किंवा आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनाचं नाव होतं संपूर्ण क्रांती, टोटल रिव्होल्युशन असं नाव होतं. आणि त्यांचा नारा होता की इंदिरा हटाव. इंदिरा गांधींमुळे खूप मोठी बेरोजगारी किंवा गरिबी वगैरे वाढलेली आहे भारतात. बरेच पॉईंट होते. चला त्याच्यामध्ये जायचं नाही आपल्याला लक्षात काय ठेवायचे? 1975 संपूर्ण क्रांती झाली. नेते कोण होते? जयप्रकाश नारायण. बस एवढं पॉईंट लक्षात ठेवा. बिहारमध्ये झाली, हा एक पॉईंट ऍड केला तरी चालेल. बिहार नंतर तर पूर्ण भारतात पसरायला सुरुवात झाली होती. मूळ केंद्र काय होतं? बिहार. आता इथं बघा जयप्रकाश नारायण यांचा फोटो दिसत आहे आणि बिहारमधले सगळे तरुण, सगळे नाही म्हणता येणार, बऱ्यापैकी तरुण तिथं सगळे त्यांच्या सभेला किंवा भाषणाला तिथं जमलेले आहेत. इंदिरा गांधींच्या विरोधात ते तिथं भाषण करत आहेत. चला पुढं. आता हे जे फोटो टाकत असतो ना मित्रांनो मी, हे फोटो तुमच्या PDF मध्ये येत नसतात. आणि दुसरा अजून एक महत्वाचा पॉईंट की रिव्हिजन लेक्चर ज्यावेळेस घेणार ना मी, त्यावेळेस या सगळ्या स्टोऱ्या सांगत बसणार नाहीये. हे फोटो जे तुमच्या स्क्रीनवरती असे दिसतात ते फोटो सुद्धा रिव्हिजनच्या व्हिडिओत दिसणार नाहीये. त्यामुळं परत एकदा आवर्जून सगळ्यांना सांगणं असेल माझं की स्पष्टीकरण व्हिडिओ फक्त एकदा बघा, समजून घ्या व्यवस्थित, त्याच्यानंतर रिव्हिजन व्हिडिओ सारखी बघा. रिव्हिजन व्हिडिओ बघताना तुम्हाला ऑटोमॅटिकली ह्या ज्या स्टोऱ्या आम्ही सांगितलेल्या आहेत त्या स्टोऱ्या तुम्हाला ऑटोमॅटिक आठवणार आणि आठवल्याच्या नंतर त्यातले महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला तिथं ऑटोमॅटिक लक्षात राहत असणार आहेत. चला आता व्यवस्था बदलने के लिए जरुरी है संपूर्ण क्रांती असं कोण म्हणते? जयप्रकाश नारायण असं म्हणत आहेत. संपूर्ण क्रांती जयप्रकाश नारायण लक्षात ठेवायचे. पुढे 1975 याच वर्षी भारताने तिसऱ्यांदा राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. बघा भारतात राष्ट्रीय आणीबाणी 3 वेळा जाहीर झाली. पाठ झाला असणार आहे तुमचं, माझ्या बरोबर बोला. पहिल्यांदी कधी झाली सांगा तुम्ही, तुमच्या मनाला सांगा. पहिल्यांदी कधी झाली? 1962 ला भारत चीन युद्ध. दुसऱ्यांदा कधी झाली? 1971 ला. कुठलं युद्ध होतं?
1971ला भारत आणि पाकिस्तानची. तिसऱ्यांदा कधी झाली? 1975ला. कोणाचं युद्ध झालं? युद्ध नाही झालं, अंतर्गत अशांतता यामुळे झाली ही आणीबाणी. पुढे 1976ला 42वी घटना दुरुस्ती केली इंदिरा गांधी यांनी, आणि मिनी घटना असं म्हणतात. मिनी घटना म्हणजे घटनेमध्ये खूप सारे बदल करण्यात आले. जर घटना जर एवढी असेल, म्हणजे घटनेचं पुस्तक जे काय आहे ते जर एवढं असेल तर त्याच्यामध्ये जवळपास अर्ध किंवा त्याच्यापेक्षा जास्त पानं ऍड केली असतील. त्यामुळं त्याला काय म्हटलं? मिनी घटना असं म्हटलं. मिनी म्हणजे छोटी घटना. मग घटनेसारखंच थोडक्यात लक्षात ठेवा, घटनेमध्ये खूप सारे पॉईंट बदलले गेले, म्हणजे थोडक्यात छोटी घटनाच ऍड केली त्याच्यामध्ये. छोटी म्हणजे मिनी. मिनी घटना कशाला म्हणणार? 42वी घटना दुरुस्ती. हा प्रश्न खूप वेळा विचारलाय. पुढे 1977 या वर्षी आणीबाणी समाप्त केली. आता आणीबाणी समाप्त झाली. इंदिरा गांधी पंतप्रधान आता नव्हत्या, म्हणजेच पंतप्रधान होत्या पण कार्यकाळ संपला होता ना ऑलरेडी. 1971ला निवडणुका झालेल्या आहेत, त्याच्यानंतर त्या 76ला व्हायला पाहिजे होत्या, पण कार्यकाळ संपला, आणीबाणीमुळे निवडणुका घेतल्याच नाही. मग आता निवडणुका लगेच घ्यायच्या होत्या. मग 1977ला निवडणुका झाल्या. आणि हा प्रश्न पोलीस भरतीला विचारलाय, लोकसभा हरणाऱ्या पंतप्रधान कोण? इंदिरा गांधी. 1977ला इंदिरा गांधींच्या विरोधात लोकांच्या मनात रोष एवढा होता, द्वेष एवढा होता, म्हणजे काँग्रेसचे बऱ्यापैकी सगळे उमेदवार हरले होते आणि जनता पार्टी सत्तेमध्ये आली होती. जनता पार्टी, जनता पार्टीचे कोण होते पंतप्रधान? तर मोरारजी देसाई. जे 64ला वाटलं होतं त्यांना पंतप्रधान बनणार, नाही बनले. 66ला वाटलं पंतप्रधान बनणार, नाही बनले. मग ते कधी बनले? 1977ला बनले. मोरारजी देसाई भारताचे पंतप्रधान बनले. ऑलरेडी आधी काँग्रेसमध्येच होते, काँग्रेस सोडून त्यांनी कुठल्या पक्षात गेले? मग जनता पार्टी. ठीक आहे, बघा आता नीट. ही तर 1977ला जी निवडणूक झाली बघा, आणीबाणी समाप्त केलेली आहे आणि निवडणुका झाल्या. निवडणुकीमध्ये स्वतः इंदिरा गांधी पडल्या लोकसभेमधून. रायबरेली हा त्यांचा मतदारसंघ होता आणि रायबरेली मतदारसंघातून त्या पडल्या, त्या हरल्या होत्या. आणि त्यांच्या विरोधात कोण निवडून आलं? तर राज नारायण. इथं नाव लिहिलं होतं का मी? हा ठीक आहे, चला बघा इथं. राज नारायण हे निवडून आले होते. राज नारायण निवडून आले, तर ते पंतप्रधान नाही झालेले, लक्षात ठेवा. म्हणजे एक लोकसभा मतदारसंघ जो आहे त्या लोकसभा मतदारसंघामधून इंदिरा गांधी पडल्या आणि त्यांचे विरोधी उमेदवार राज नारायण जिंकून आले होते, लक्षात ठेवा. पुढे आता निवडणूक हरणाऱ्या पंतप्रधान कोण? इंदिरा गांधी. हा प्रश्न विचारलाय तुम्हाला. पंतप्रधान, कोणत्या पंतप्रधानांनी निवडणूक हरली? इंदिरा गांधी. पुढे आता 3 पंतप्रधानांचा अभ्यास आत्ताशी आपला कंप्लीट झालेला आहे. कोण कोण झाले? पंडित जवाहरलाल नेहरू. नंतर दुसरे पंतप्रधान कोण? तर लाल बहादूर शास्त्री. आता तिसरे पंतप्रधान कोण? मोरारजी देसाई. ठीक आहे. आता मी व्हिडिओ लेक्चर कंटिन्यू करू शकतो, पण खूप मोठं होऊन जाईल लेक्चर. मी काय करतो, इथून पुढचा पार्ट जो आहे, जास्त नाही पार्ट, जास्तचा पार्ट जो होता तो ऑलरेडी इथं संपलेला आहे. आता ऍक्च्युली 3 जरी झालेले असतील ना आपले, पण त्यातला कंटेंट खूप मोठा होता, जास्त होता. इथून पुढे कंटेंट कमीच असेल. पण भाग 2 मध्ये, म्हणजे भाग 2 ऑलरेडी झाले आहे आपला, याच्यानंतर पुढच्या भागामध्ये पंतप्रधान सर्व आपले कंप्लीट झालेले असतील. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. याच्या पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बाकीचे सगळे पंतप्रधान, म्हणजे 14 पंतप्रधान आहेत, 3 पंतप्रधानांचा अभ्यास केला, बाकीच्या 11 पंतप्रधानांचा अभ्यास आपण लगेचच पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये करूया. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. याच्यानंतर तुम्हाला लगेचच पुढचा व्हिडिओ बघायचा आहे. थँक्यू.